असं आहे की मुंबई म्हणजे आता भ्रष्टाचाराची गटारगंगा झाली आहे। दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपले 4 बोट किती रुतलेले आहेत भ्रष्टाचारात हे आत्ता बसलेले सत्ताधाऱ्यांना चेहरा उघडताना आपल्या सगळा महाराष्ट्र बघतोय। खरं तर पहिल्या पाण्यामध्ये मुंबईची जी दुरावस्था झाली, मेट्रो डुबली, रस्ते पूर्णतः पाण्याखाली आले, मंत्रालयांच्या पुढे 2 फूट पाणी होता आणि सगळीकडे मुंबई आता पूर्णतः जे चित्र मुंबईचं पहिल्या पावसात दिसलं यावरून मुंबईच्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधाऱ्यांनी किती हात धुवून घेतलं। जसं पावसाने हात धुतलं तसं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आपले हात धुवून घेतलेत आणि त्यामुळेच मुंबईची अशी दुरावस्था झाली। आरोप करताना पूर्वी ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस ती मुंबई तुंबली की घसा कोरडा पडेपर्यंत ओरडणारी सगळी मंडळी आता कुठल्या बिळात लपली आहेत हे आता दिसत नाही। कारण मुंबईच्या संदर्भात केवळ ही लुटण्यासाठी हे शहर आहे। मुंबई म्हणजे लुटण्याचं शहर आहे। जसं ते पूर्वी एखाद्याची वाईट नजर पडल्यासारखी परिस्थिती आत्ता या मुंबई शहराची झालेली आहे। मला वाटतं एकूणच आत्ताच्या अवस्थेला हे सर्व सत्ताधारी याला जबाबदार आहेत आणि यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे की पूर्वी आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो पण आम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहोत, त्यामुळे आम्हाला माफ करा। मुंबईवर कोणाची वाईट नजर आहे? मुंबई लुटणाऱ्यांची वाईट नजर सत्ताधाऱ्यांची आहे। त्यातील भारतीय जनता पक्षाने तर सर्व प्रमुख जागा, प्राईम लँड सगळे अदानींच्या घशात घातले आहेत। जवळपास 10 लाख कोटीच्या जागा आत्तापर्यंत मुंबई आणि परिसरातील अदानींना दान दिल्याची संपूर्ण परिस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे तर मुंबईच्या भूखंडावर साऱ्यांचं लक्ष आहे। मुंबईतल्या जनतेच्याकडे लक्ष नाही आहे तर मुंबईतून मिळणाऱ्या मलिदावर यांचं लक्ष आहे। हे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सिद्ध झालेलं आहे।